माझ्या भावांनो, खरीप हंगामाच्या बी बियाणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज चालू झाला आहे. अर्ज कसा करायचा ते पहा. गुगलवर जा, महाडीबीटी फार्मरला सर्च करा. पहिली वेबसाईट येते. ओके करा. थोडंसं मोठं करा. इथं खाली अर्जदार लॉग इनवर टच करा. याला ओके करा. अजून एकदा याला ओके करा. आता याला थोडंसं असं मोठं करून घ्या. हे बघा, शेतकरी गट आधार आधारित लॉग इन. वैयक्तिक शेतकरीवर ह्यो निळा डॉट घ्यायचा. या स्क्वेअरमध्ये टच करायचं. इथं फार्मर आय डी टाकायचा. ओके करायचा. प्रोसेसिंग होऊ लागलंय. OTP पाठवला म्हणून सांगितलं. याला ओके करा. कधी कधी मोबाईलवर वरून असा मेसेज येतो, 70 22 73. या स्क्वेअरमध्ये OTP टाका. 70 22 73. OTP तपासावर टच करा. पुन्हा प्रोसेसिंग होत आहे. हे बघा, प्रोसेसिंग. थोडं वाट पहा. तुम्ही कुठल्याही CSC सेंटरला या कोणाकडे अर्ज करायला जायची गरज नाही. 100-200 रुपये भरायचे नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अशा प्रकारे अर्ज करू शकता. खूप सोपं आहे. हे फॉर्म तुमचा उघडा आहे. इन्फॉर्मेशनला ओके करा. इकडे ह्या साईडला टच करा. अर्जदार घटकासाठी इथं बघा, बी बियाणे वितरण इथं निवडा. हे तुमचा जिल्हा इथं आला असेल तर ठीक, नाही तर जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव आपणे आप आलंय. हे आय डी राहतो एक, फार्मर आय डी. याला ते म्हणतात, जसं की आपल्या अलग अलग गटामध्ये जमीन असली तर तेवढे गट इथं येतात. हे हंगाम निवडा. खरीप घटक निवडा. फ्लेक्सी घटक. पीक निवडा. फ्लेक्सी घटकमध्ये पीक येऊ नाही राहिला. फ्लेक्सी घटक नाही. प्रमाणित बियाणे. हे पीक गळीत धान्य. मला आता भुईमुगाच्या बियासाठी अप्लाय करायचं म्हणून मी गळीतवर केलं. तुम्हाला कापसाच्या बियासाठी लागत असेल तर तुम्ही फ्लेक्सीवर करा. पिकाची निवड. भुईमुग. इथं तुमचं किती क्षेत्र आहे ते टाकायचं. हेक्टरमध्ये असतं ते 0.20. माझं अर्धा एकर क्षेत्र आहे म्हणून मी असं लिहिलं. जसं जितकं क्षेत्र असेल त्याने तसं लिहायचं आणि नंतर जतन करायचं. हे बघा, सदर घटकासाठी आपण यापूर्वी अर्ज केलेला आहे. मी ऑलरेडी अर्ज केला आहे म्हणून माझं असं आलं. ज्याने अर्ज केलेलं नसेल त्याचा अर्ज ॲप्लिकेशन झाला, पूर्ण झाला असं येईल. जसं माझं इथं आलेलं आहे बघा, बियाणे वितरण. कापूससाठी केलं होतं मी, एकच घेऊ लागलं आहे. अशा प्रकारे आपण अर्ज करू शकता स्वतः. शेतकरी मित्रांनो, शिका, इतरांना शिकवा आणि धाडशी बना.